सर्वेषां कृते नमो नमः. आपण यापूर्वीच्याच लेक्चरमध्ये हेत्वर्तक धातुसाधित तुमंत अव्यय पाहिलं. आपण जे पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय बघतोय तर त्याच्यामध्येच हेत्वर्तक धातुसाधित तुमंत अव्यय त्याच्यावर आधारित हा भाग आहे. तुम्हाला किम कर्तुम, काय करण्यासाठी असा त्याचा अर्थ होतो. आता इथं एक युवक दाखवलेला आहे बघा. काय म्हटलंय? युवकः चित्रपटगृहं गच्छति चित्रपटं पश्यति च. हा युवक चित्रपटगृहामध्ये जातो आणि चित्रपट पाहतो. आता याचंच त्यांनी बघा काय बनवलंय. युवकः किमर्थं चित्रपटगृहं गच्छति. युवक कशासाठी चित्रपटगृहामध्ये जातो किंवा चित्रपटगृहाला जातो. तर त्याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. युवकः चित्रपटं द्रष्टुं चित्रपटगृहं गच्छति. युवक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाला जातो. बघा, द्रष्टुम, प्रष्टुम, दातुम, पातुम हे तुमंतनी तुम लागून होणारी अव्यय. त्याचा अर्थ होतो देण्यासाठी, करण्यासाठी, पिण्यासाठी, पठितुम वाचण्यासाठी, द्रष्टुम पाहण्यासाठी. हे आपण तुमंतच्या ह्याच्यामध्ये मी तुमचं अगोदरच घेतलेलं आहे. आता यांच्यानुसार आपण बघतोय. त्यांनी दोन वाक्याचं एक वाक्य इथं बनवले. युवकः चित्रपटगृहं गच्छति चित्रपटं पश्यति च. युवक चित्रपटगृहात जातो आणि चित्रपट पाहतो. तर त्याचं जर आपण तुमंतचा उपयोग करून वाक्य बनवणार असू तर या दोन वाक्यांचं एकच वाक्य होतं. युवकः चित्रपटं द्रष्टुं चित्रपटगृहं गच्छति. युवक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाला जातो. तर असा एक याचा उपयोग आहे तुमंतचा. बघूया पुढे आहे बघा. बालकाः गृहं आगच्छन् जलं च अपिबम्. काही मुलं घरी आली आणि पाणी पिली. आता बघा, बालकाः मुलं घरी आली आणि पाणी पिली. बालकाः किमर्थं गृहम् आगच्छन्. मुलं कशासाठी घरी आली. तर त्याचं वाक्य त्यांनी बनवलंय. बालकाः जलं पातुं गृहम् आगच्छन्. मुलं पाणी पिण्यासाठी घरी आली. तिथं द्रष्टुम पाहण्यासाठी, इथं पातुम पिण्यासाठी. बघा आता आणखीन त्यांनी काही वाक्य बनवलेली आहेत. छात्रो पुस्तकालयम आगच्छताम. दोन मुलं पुस्तकालयामध्ये आली. किमर्थम? तर छात्रौ पठितुम पुस्तकालयम अगच्छताम. हा, मुलं वाचण्यासाठी पुस्तकालयामध्ये आली. मेघा फेनकम स्वीकरोति. मेघा साबण घेते. किमर्थम? कशासाठी? मेघा वस्त्राणि प्रक्षालयितुं फेनकम स्वीकरोति. मेघा कपडे धुण्यासाठी, प्रक्षालयितुं धुण्यासाठी, फेनकम स्वीकरोति. मेघा कपडे धुण्यासाठी साबण स्वीकारते. अशा पद्धतीनं द्रष्टुम, पातुम, प्रक्षालयितुम हे त्यांनी हेत्वर्तक तुमंत अव्यय इथं वापरलेली आहेत. आता बघा, पठत अवगच्छत च हा भाग बघूया आपण. शुनकाः खादितुम् इच्छन्ति. हा, कुत्री खाऊ इच्छितात. भारवाहकः भारम ओढुं शक्नोति. भारवाहक भार वाहू शकतो. हा, भार ओढुं शक्नोति किंवा भार सहन करू शकतो. जनाः भोजनं कर्तुम् आरभन्त. लोक जेवण
करू लागले किंवा करायला सुरुवात केली, करण्यास सुरुवात केली, करण्यासाठी सुरुवात केली. अहम वक्तुम ऐच्छम, मी बोलू इच्छितो किंवा मी बोलू इच्छिलो असा अर्थ आहे याचा. तान् नार्यः रुचिरं पक्तुं शक्नुवन्ति, त्या स्त्रिया रुचिरं पक्तुं शक्नुवन्ति, रुचकर शिजवू शकतात किंवा बनवू शकतात, रुचकर शिजवू शकतात किंवा रुचकर स्वयंपाक करू शकतात असा त्याचा अर्थ आहे. पक्तुम शिजवू शकतात. आता आपण बघितलं होतं की हसितुम, प्रक्षालयितुम, पठितुम, तर त्याचा अर्थ एक तर वाचण्यासाठी किंवा वाचू. पक्तुम शिजवू शकतात. वक्तुम ऐच्छम, अहम वक्तुम ऐच्छम, मी बोलण्याची इच्छा केली किंवा कर्तुम आरभत. बघा इथं कर्तुम करण्याची इच्छा केली या अर्थानं सुद्धा इथं या तुमंतचा उपयोग होतोय. वाहू शकलो, खादितुम इच्छन्ति, खाऊ इच्छितो, म्हणजे खाऊ, बोलू, शिजवू, ओढून सहन करू शकलो. तर अशा अर्थानं सुद्धा याचा हेत्वर्थक तुमंतचा उपयोग होतोय. एकतर साठी किंवा करू, देऊ, घेऊ शकतो या अर्थानं सुद्धा या तुमंतचा उपयोग होतो. बघा आता खाली त्याने हेत्वर्थकाचा उपयोग करून एक संभाषण दिलेलं आहे. सिंह म्हणतोय, रे मूषक दंडयामी त्वाम, अरे उंदरा तुला दंड करीन, तुला शिक्षा करीन. मूषक, हो. अहम, इथं काय होणार, गंतुम होणार. अहम गंतुम इच्छा, मी जाऊ इच्छितो. मुंचतु माम, मला सोड. सिंह म्हणतोय, किमर्थम मुंचामी, का सोडू. अहम निद्रामग्नः आसम, मी झोपलेलो होतो. त्वया मम निद्रा भग्नः कृतः, तू माझी निद्रा भग्न केलीस. मूषकः, महाराज एकवारं मुंचतु. मूषक काय म्हणतोय, महाराज एकदाच सोडा, एका वेळेला सोडा. संकटकाले अहमपि तव साह्यम, आता इथं कृ करोती असं आहे, तर याचं काय होईल, कर्तुम होईल. कर्तुम, इथं कर्तुम होईल, हे असं कर्तुम होईल. कर्तुम आगच्छामी, करण्यासाठी येईन. संकटकाळी मी सुद्धा तुमची सहाय्यता करण्यासाठी येईन. कृचं कर्तुम होईल इथं. परंतु इदानीम मम बांधवान दृश्य, त्याचं होणार द्रष्टुम, पाहण्यासाठी. परंतु इदानीम मम बांधवान द्रष्टुम गच्छामी, परंतु यावेळेला माझ्या बांधवांना पाहण्यासाठी जातो. कृपया मुंचतु, कृपया सोडा, असं हे संभाषणपत्रम आहे. बघा आता इथं चतुर्थ पदम लिखत म्हणून सांगितलंय. बघा, तैत्रातुमचं गै गातुम होणार. तैत्रातुम प्रमाण गै गातुम. पूजयितुम प्रमाण कथ कथयितुम. लबलब्धुम प्रमाण रभ रब्धुम. स्मृस्मर्तुम प्रमाण कृ कर्तुम. तसंच मिलमेलितुम प्रमाण लिख लेखितुम. हनहंतुम प्रमाणे मनमंतुम. बुधबोद्धुम प्रमाण योद्धुम. दृश्यदृष्टुम प्रमाण स्पृश स्प्रष्टुम. बघा आता वाक्य बनवायचे तुम्हाला याच्यावरून. धातोः हेत्वर्थकम अव्ययम प्रयुज्य
वाक्यम पुनर्लिखत असं सांगितलेलं आहे. धातूचं हेत्वर्थक अव्यय वापरून वाक्य पुन्हा लिहा. शृगालः द्राक्षा फलम खाद उत्पत्ती खादितुम उत्पत्ती. काय होणार इथं? खादितुम होणार. शृगालः द्राक्षा फलम खादितुम उत्पत्ती. कोल्हा द्राक्षे खाण्यासाठी उड्या मारतो किंवा उडी मारतो. पुढं बघा. शृगालः मासखंडम लब्धुम होणार इथं काकस्य स्तुतिम करोती. शृगाल मासाचा तुकडा मिळवण्यासाठी कावळ्याची स्तुती करतो. लब्धुम. हा. शृगालः मासखंडम लब्धुम काकस्य स्तुतिम करोती. परत बघा. शशकः निद्रां क्रू. हा तर कर्तुम होणार आहे इथं. शशकः निद्रां कर्तुम अगच्छत. ससा झोपण्यासाठी आपलं झोप घेण्या निद्राम कर्तुम निद्रा करण्यासाठी झोप करण्यासाठी किंवा निद्रा घेण्यासाठी घेण्यासाठी नाहीच म्हणता येणार आपल्याला करण्यासाठी निद्रा करण्यासाठी गेला असंच म्हणावं लागणार आहे. क्रू कर्तुम करण्यासाठी याचा अर्थ आहे ना. निद्रा करण्यासाठी गेला. बघा. काकः जलम पापिब गटे उपविशती. हा पाणी पिण्यासाठी पापातुम. काकः जलम पातुम गटे उपविशती. हा पिण्यासाठी पापातुम. काकः जलम पातुम गटे उपविशती. कावळा पाणी पिण्यासाठी गटावर बसतो. पुढं आहे भीमम हा ना हंतुम होणार आहे. भीमम हंतुम दुर्योधनः कपटम अकरोत. भीमाला मारण्यासाठी हंतुम मारण्यासाठी दुर्योधनाने कपट केले. बघा. सह पत्रम लेखितुम. हा इथे लेखितुम होणार आहे. लेखितुम. सह पत्रम लेखितुम लेखनीम स्वीकरोती. मेलितुम प्रमाणे इथं लेखितुम होणार आहे. सपत्रम लेखितुम लेखनीम स्वीकरोती. तो पत्र लिहिण्यासाठी लेखनी स्वीकारतो. तर अशा पद्धतीनं ही तुमची हेत्वर्थक तुमंत अव्यय आहेत. आपण जर समोरासमोर असतो तर वाक्य पण तुमची याची मी पुष्कळ करून घेतली असती. तर आपण पाहिलं याच्यासाठी मी जवळजवळ 2 लेक्चर घालवलेली आहेत. पहिल्या वेळेला सुद्धा मी तुम्हाला आधी हे घेतलं मी आणि याच्यावरून आपल्या व्याकरणाच्या पुस्तकानुसार तुमचं पूर्ण अव्यय सामान्य अव्यय त्याच्यावरून पूर्वकालवाचक धातू साधित अव्यय त्वांत लेबंत घेऊन मी त्यानंतर हेत्वर्थक कसं तयार होतं हे व्याकरणाच्या आपल्या पुस्तकानुसार घेतलं आणि नंतर तुमच्या या पाठावर आधारित मात्र आपण थोडक्यात घेतलं. तर अशा पद्धतीनं आपले हे दोन्हीही भाग झालेले आहेत. आता याच्यावर आधारित तुम्हाला अव्ययमाला आहे. दुसरा पाठ आहे आपला कंठस्थीकरणार्थम. थोडासा या लेक्चरच्या ह्याच्यामध्ये आणि तुमच्याकडून कसलाच काहीच रिस्पॉन्स न येण्यामुळं मला तुमच्या बाबतीत काय कसे लेक्चर्स पटपट हे करावेत ते लक्षात येईना. तो 8वी आणि 10वीचं व्यवस्थित चाललंय त्यांच्याकडून लगेच त्याचा रिस्पॉन्स येतोय. त्यामुळे मला पुढं त्यांचं पटपट घेत जाणं शक्य होतंय. तसं 9वीचं विद्यार्थी आपल्याकडं आहेत, 9वीचे राहिलेत की नाहीत हे सुद्धा मला माहीत नाही आहे. तर जे असतील जे बघतायत तर त्या सगळ्यांच्यासाठी मी सगळं व्यवस्थित घेण्याचा प्रयत्न तर करतेच. आपण समोरासमोर मागच्या वर्षी कसं घेतलं हे तुम्हाला माहीतच आहे. मी सगळ्यांचा अगदी खूप व्यवस्थित तुमचा पाया पक्का करून घेतलेला होता. अगदी तुमची इच्छा नसली तरी सुद्धा मी व्यवस्थित तुमचं सगळं घेत होती. तुमचं सगळं पाठांतर मी व्यवस्थित करून घेतलं होतं. पण या
अशा टाईपच्या लेक्चर्सला खूप लिमिटेशन्स पडत आहेत. त्यामुळं आत्ताच्या ह्या कालावधीत थोडंसं तुमच्या आणि तुमच्याकडूनचा कसलाही रिस्पॉन्स नसल्यामुळे तुमच्या या लेक्चर्सला थोडंसं माझ्याकडून दुर्लक्ष झालेलं आहे. पण जे आहेत करतायत ते जर सांगतील तर त्यांचं मला अतिशय व्यवस्थित करून घेता येणं शक्य आहे, जसं 8वीला करून घेतलं होतं तसंच. तर याच्याकडे लक्ष द्यावे. मला हा पुढचा भाग आहे आपला, तो आपण घेणार आहे. धन्यवाद.